महाराष्ट्राच्या राजकारणातील वस्ताद असणारे आणि विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला नंबर 1 वर नेणारे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन झाले। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहब तुम आगे बढ़ो। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो। आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन व्यासपीठावरती झालेलं आहे। आपण त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया। धाराशिव उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व मान्यवरांना विनंती करतो की कार्यक्रमाची व सभेची सुरुवात महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून करावी। सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून या सभेची सुरुवात करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, अहिल्यादेवी होळकरांचा, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान तमाम बार्शी तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मी आदरणीय आमदार राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्मान करावा। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा तमाम बार्शी तालुक्यातील मतदार बंधू भगिनींच्या वतीने सन्मान होतो आहे। यानंतर या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री लोकप्रिय पालकमंत्री यानंतर सर्वांच्या वतीनं राजाभाऊंनी सन्मान केलेला आहे, परंतु मी एक बार्शी तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधव सुद्धा या निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणाने आहोत हे दाखवून देण्यासाठी मुस्लिम समाजांच्या वतीने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान मुस्लिम बांधवांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। ॲडव्होकेट आसिफभाई तांबोळी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सर्व मुस्लिम बांधवांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो।
या निवडणुकीमध्ये बार्शी तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधव सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवून देण्यासाठी आदरणीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान मुस्लिम बांधवांच्या वतीनं होतो आहे. आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. यानंतर तुम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजाभाऊ राऊत यांनी आपले विचार व्यक्त करावेत असे मी त्यांना विनंती करतो. आजच्या या लोकसभेच्या उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित झालेले आहेत. बांधवांनो, आज या ठिकाणी उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीतून महायुतीच्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई राणा जगजितसिंग पाटील या ठिकाणी आपल्या उमेदवार म्हणून आहेत. त्यांच्या प्रचाराकरता या ठिकाणी जाहीर सभेच्या निमित्तानं आपलं लाडकं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब, आमचे सहकारी मित्र राणा जगजित सिंह साहेब, आज या ठिकाणी उपस्थित सर्व साहेबांना पुढं आणखीन 3-4 सभा आहेत. आपण त्यांचा निवडणुकीमध्ये वेळ घेणं चुकीचं ठरल बांधून, त्यामुळं सन्माननीय सर्व व्यासपीठ उमेदवार आदरणीय आपल्या भगिनी अर्चनाताई पाटील आणि यांना विजयी करण्याकरता उपस्थित असलेले सर्व माझे या मतदारसंघातील बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव या सर्वांना आज अभिवादन करून आज बांधवांनो या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्या सर्व बंधू भगिनींना नम्रतेची विनंती करणार आहे. बांधवांनो, ही निवडणूक काय आपल्या ग्रामपंचायतची, तालुका पंचायत, नगरपालिका, विधानसभेची निवडणूक नाही. ही आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ज्या आपल्या कणखर अशा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशाची आज एक शान बान संपूर्ण जगामध्ये राखली. आज 10 वर्ष गेली, 10 वर्ष झालं संपूर्ण जगभरामध्ये भारत देशाची मान उंचावली, भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. सर्वसामान्य नागरिकाला कोरोना काळामध्ये इतर देशाच्या अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्या. ज्या इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं त्यांचा सूर्य मावळत नव्हता बांधवांनो, त्यांची सुद्धा अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. परंतु आपल्या पंतप्रधान साहेबांनी आज मोदी साहेबांनी सर्वांना, सर्व गोरगरीब, सर्वसामान्य शेतकरी, दीनदलित, कामगार सर्व बंधू भगिनींना या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत केली. 80 कोटी लोकांना धान्य, आयुष्यमान योजना, महिला सबलीकरणच्या योजना, सर्व स्तरावरती मोठी कामं केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि आता अजितदादा पण आलेले आहेत बांधून. आणि आज सत्ता असल्यानंतर किंवा मोदी साहेबांचा आशीर्वाद असल्यानंतर आणि फडणवीस साहेबांची खंबीर साथ असल्यानंतर काय चमत्कार घडू शकतो बांधवांनो, ते आपण बार्शीकरांनी पाहिलेलं आहे. आज या ठिकाणी आदरणीय साहेब, आपण सत्ता आल्या बार्शीला आले होते. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता वर्गात 4थी पासून मॉनिटर साहेब, मी 10वी पर्यंत मॉनिटर, 11वी 12वीला GS, बाहेर आलो मराठा महासंघाचा अध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष, बाजार समितीचा संचालक, 99ला थोड्या मताने पडलो साहेब, 4ला आमदार झालो, 20 वर्ष झालं साहेब पंचायत समिती या ठिकाणी सर्वांनी मला आशीर्वाद म्हणून दिली. 15 वर्ष नगरपालिका दिली साहेब, 2 वेळेस आमदारकी दिली आणि
ज्याही खासदाराचा साहेब या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये, धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार केला, तो बार्शी तिकडे सरशी तोच उमेदवार विजयी झालेला आहे. आणि आज अर्चनाताईची उमेदवारी आपण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून दिलेली आहे साहेब. आणि या ठिकाणी आज माझ्यासारखा एक कार्यकर्ता अभिवचन देतो साहेब की निश्चितपणानं या ठिकाणी आपण यश खिचून आणू, कुठलीही अडचण असणार नाही साहेब. 100% मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता हे आमचं उस्मानाबादचं एक मत 100%, त्यामध्ये 399 तुम्ही असताल साहेब, पण आमचं 400 मत 100% या ठिकाणी असणार आहे साहेब. आज या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांना माहीत आहे साहेब, आम्ही रोजच्या भाषणामध्ये तुमचं नाव घेतो साहेब, कारण आमच्या स्वप्नातही वाटत नव्हतं साहेब आम्हाला की आमच्या बार्शीकरांना एवढा मोठा न्याय मिळेल. आणि आपल्या हातून एवढा मोठा न्याय मिळाला साहेब. आम्हाला अक्षरशः कधी कधी स्वप्न पडल्यासारखं वाटतं की खरंच हे घडलंय का. कारण ज्या चेतकाप्रमाणे आमचा सर्व शेतकरी बांधव साहेब पाण्याची वाट पाहत होता, त्याकरता आपण 700 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता दिली साहेब. 300 कोटीचे निवेदन निघाले साहेब. जवळपास 70% काम प्रगतीपथावरती आहे साहेब. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 12,550 हेक्टर क्षेत्र साहेब 1 वर्षाच्या आत आमचं बार्शीचं बागायत होणार आहे साहेब. ह्याचं सगळं श्रेय आपल्याला आहे साहेब. आपल्या आशीर्वादामुळं माझ्या या तमाम शेतकऱ्याच्या घरी सोन्याचा घास मिळणार आहे साहेब. असंख्य शेतकऱ्याची दुआ आपल्याला लागणार आहे साहेब. त्याचबरोबर साहेब या ठिकाणी आपल्या माध्यमातून 37 साठवण तलाव या ठिकाणी मंजूर झाले साहेब. 35 साठवण तलावाची कामं चालू आहेत साहेब. 3 साठवण तलावामध्ये पाणी भरलं. पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर केलं साहेब. त्या साठवण तलावाच्या माध्यमातून साहेब या ठिकाणी कमीत कमी 7,000 हेक्टर जमीन या ठिकाणी वलिताखाली येणार आहेत. आज या ठिकाणी नागझरी भोगावती नदीवरती साहेब आपण 18 किटीवेर दिले. त्या माध्यमातून या ठिकाणी बहुतांशी शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे साहेब. दुर्दैवानं आता निसर्गाची कृपादृष्टी वेगळी झाली साहेब. दुष्काळ पडला, परंतु जर उजनी भरलं तर निश्चितपणानं साहेब आमच्या या बार्शी तालुक्यातलं आपल्या आशीर्वादानं साहेब कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाच्या आत 50,000 एकर जमीन साहेब आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी वलिताखाली येणार. सगळ्या या शेतकऱ्याला त्यांच्या लेकराबाळाच्या तोंडात सोन्याचा घास घालण्याचं काम साहेब आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आज आपण बार्शी तालुक्यामध्ये एवढं मोठं शहर आहे साहेब, 2 लाख वस्तीचं 296 कोटी रुपये मंजूर केले साहेब अमृत 2 मधनं. त्याचंही काम चालू झालं साहेब. जॅकवेलचं काम चालू आहे. पैप सगळे येऊन पडल्यात. 1 वर्षाच्या आत शहराला रोज 4.5 कोटी लिटर पाणी या ठिकाणी येणार आहे साहेब. त्याबरोबर भुयारी गटरीला साहेब 115 कोटी दिले. शहरातील रस्त्याला 250 कोटी दिले. भगवान स्टेडियमला 10 कोटी दिले. शहरातली बागेला 5 कोटी दिले साहेब. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून साहेब शहरामध्ये 2,000 घरं केली. रमाई आवाजच्या माध्यमातून 1,500 घरं केली. 1596 घराचं काम चालू आहे साहेब. आपण ऑनलाईन उद्घाटन केलं होतं. अंतिम टप्प्यामध्ये ते काम आलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये साहेब माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्या मार्गदर्शनाखाली जवळपास 5,000 घरं आपण त्या ठिकाणी देऊ शकलो. आज शहरामध्ये जवळपास 85 कोटी रुपये न्यायालयीन इमारती करता आपण या ठिकाणी दिलेले साहेब. 3 तालुक्याचा प्रश्न त्यामध्ये मिटतोय, माडा, करमाळा आणि बार्शीचा. त्याचबरोबर साहेब 3,500 विहिरी या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवाला देण्याचं काम आपल्या या ठिकाणी माध्यमातून झालेलं आहे. आज सोलापूर रस्त्याला 200 कोटी रुपये आपण निधी दिला साहेब ॲसियन बँकेच्या माध्यमातून. धाराशिव रोडला 150 कोटी रुपयाचा निधी दिला. ते दोन्ही कामं पूर्ण झालेले आहेत साहेब. इडशी टिंबुर्णी रस्त्याला 140 कोटी रुपयाचा निधी दिला साहेब. तेही काम पूर्ण होत आलेलं आहे. त्याचबरोबर साहेब पंतप्रधान सडक योजना, मुख्यमंत्री सडक योजना, त्याचबरोबर PWDच्या माध्यमातून 3054, 5054 या सगळ्या रस्त्याच्या विविध अनुदानातून जवळपास 350 कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी साहेब उपलब्ध करून दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेब आपलं आराध्य व छत्रपती शिवरायांच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या रस्त्याला सुद्धा साहेब आपण जवळपास 376 कोटीचा एकाच वेळेस निधी दिला साहेब. आणि आई जगदंबेचा आशीर्वाद आपण या ठिकाणी प्राप्त केलेला आहे साहेब. आज MIDCला साहेब लाईट मिळालेले, 2 सबस्टेशन 5 MUचे त्या ठिकाणी होत आहेत. पाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे साहेब. कारखानदारी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याचबरोबर साहेब जल जीवन मिशनच्या माध्यमातून पंतप्रधान साहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता 100 गावाला 125 कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे साहेब.
आज जवळपास 2100 महिला बचत गट आहेत साहेब. 150 कोटी रुपयाचा या ठिकाणी कर्ज या ठिकाणी साहेब आपण महिला बचत गटाला ग्रामीण आणि शहरी भागाला या ठिकाणी देऊ शकलो. आणि साहेब सगळ्यात महत्त्वाचा विषय की मराठवाड्याची आमची 75% बॉर्डर आहे साहेब. आज आम्ही आदरणीय सावंत साहेबांना, राणादादांना माहिती आहे, आमच्या चव्हाण साहेबाला माहिती आहे, आम्ही नगरपालिकेचा ठराव केला होता आम्हाला मराठवाड्यात समाविष्ट करून घ्या म्हणून. आणि नगरपालिकेचा ठराव झाला होता, पंचायत समितीचा ठराव झाला होता. कारण सगळं अनुदान मराठवाड्याला मिळत असायचं, बार्शीला मिळत नव्हतं. परंतु तुम्ही मुख्यमंत्री झाले साहेब आणि त्यावेळेसपासून अक्षरशः अनुदानाचा पाऊस बार्शीवरती पडला. आपण मुख्यमंत्री झाला साहेब, आपण सत्तेत आला, 422 कोटी रुपयाचं अतिवृष्टी, सततचा पाऊस, पीक विमा, फळबागाचं अनुदान, येलो मोजॅक, दुष्काळ निधी 422 कोटी मंजूर केले साहेब. फक्त 62 कोटी यायचे राहिले, ती पण आता या ठिकाणी आपल्याला येतील. आज या ठिकाणी साहेब भोगवती नागझरीवरचं मग सांगितलं, नवीन क्रीडांगणाला 43 कोटी रुपये दिलेले आहेत साहेब. अशा रीतीनं साहेब मी तर 2500 कोटी म्हणतो, मग हिशोब केला तर 4000 कोटीच्या पुढं हा आकडा आपल्या आशीर्वादाने गेलेला आहे साहेब. म्हणूनच मग म्हणलं की हे आम्ही स्वप्न पाहतोय साहेब. कधी आम्हाला वाटत पण नव्हतं असं एक नेतृत्व मिळेल आणि आमच्या बार्शी तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरिबांना, कामगारांना, शेतकऱ्यांना एवढा मोठा न्याय देईल. आणि आज साहेब आपल्याकडनं फार मोठ्या अपेक्षा पण, कारण जो देतो त्याच्याकडूनच मागितलं जाते साहेब. आणि आमच्या ज्या मागण्या आहेत साहेब, निश्चितपणानं सर्वसामान्यांच्या पोटापाण्याच्या मागण्या आहेत, रोजगाराच्या मागण्या आहेत, शेतकऱ्याच्या मागण्या आहेत साहेब. आज उपसा सिंचन योजनेचा 3रा टप्पा साहेब, आम्ही जे पाणी सेव्हिंग झालेलं आहे त्यामधनं 3ऱ्या टप्प्यामध्ये 6000 हेक्टर जमीन ओलिताखाली येते साहेब. त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे. त्यामध्ये एक लक्ष घालून आम्हाला साहेब नव्यानं त्याची एक प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे, ते आपण द्याल अशी 100% मला खात्री आहे साहेब. त्याबद्दल आम्हाला शंका येण्याचं कुठलं कारण नाही. कारण आमचं तावडीचं पाणी 1 वर्षाच्या आत तावडीच्या तळ्यात पडतंय, तिथनं ढाळे पिंपळगावच्या धरणात जाणार आहे, तिकडं भोगावतीच्या नदीमध्ये नेलं जाणार आहे. त्याला एक 6000 हेक्टरला मान्यता अत्यंत आवश्यक आहे साहेब. त्याचबरोबर साहेब हे भगवंताची नगरी आहे. 10 अवताराच्या अगोदर मूळ विष्णूचा अवतार बार्शीमध्ये आहे साहेब. आणि या ठिकाणी जो घोरोडा म्हणलं जातं तो पुष्पावती नदी आहे साहेब. आणि ती पुष्पावतीमध्ये दुर्वास ऋषी त्यावेळेस शाप दिला, ती पालती झाली साहेब. एक ऐतिहासिक आख्यायिका फार मोठी आहे साहेब. यामध्ये त्यावरती 9 किटीवर होतात साहेब. त्या ठिकाणी सुद्धा जर 9 किटीवर झाले तर 12,500 एकर जमीन त्या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे साहेब. त्याचबरोबर राम नदी, बेडकी नदी हे विषय साहेब किटीवेरचे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय साहेब वैराग नगरपंचायत नव्यानं झालेली आहे, त्या ठिकाणी पण फार पाण्याची अडचण आहे. अमृत 2 मधून आम्हाला एक 50 कोटीची योजना प्रस्ताव पाठवलेला आहे, ती एक मंजूर करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचा साहेब एक विषय आहे संतनाथ सहकारी साखर कारखाना. हा कारखाना साहेब या बार्शीकरांची, वैरागकरांची अस्मिता आहे. तो चालू करण्याकरता साहेब आम्ही सर्व तयारी केली, फक्त आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. मी सर्व प्रपोजल आपल्या समोर ठेवतो साहेब. त्या ठिकाणी 225 एकर जमीन कारखान्याची आहे, त्यापैकी 150 एकर आम्हाला MIDCला देऊ आम्ही आणि 75 एकर जमीन कारखान्याला ठेवू. तो एक कारखान्याचा भोंगा आपल्या आशीर्वादानं वाजावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो साहेब. आपल्याला मागण्यासारखं भरपूर आहे साहेब, परंतु आपल्याला एवढ्या घाई गडबडीमध्ये या ठिकाणी आम्ही बार्शीमध्ये एवढं चांगलं लढत असताना अडकून ठेवणं योग्य नाही साहेब, ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. तरी आपण ज्या पद्धतीनं बार्शीकरांना आश्वासित केलं होतं साहेब, राजाभाऊ राऊत यांना मी बेरर चेक आहे साहेब, आणि तो बेरर चेक साक्षात या ठिकाणी खरा करून दाखवला आणि बार्शीकरांचं कल्याण केलं. त्याबद्दल सर्व बार्शीकरांच्या वतीनं आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो साहेब, आपले आभार व्यक्त करतो. आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा सर्वसामान्यांच्या पाठीशी आपण असंच राहावं. निश्चितपणानं नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या जनतेचं कल्याण होणार आहे. त्यामुळं माझी संपूर्ण बार्शीकरांना विनंती आहे मित्रांनो, की आज ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला पण माहीत आहे की मी माझ्या विधानसभेला सुद्धा एवढं पळत नाही. पहाटे 5ला उठतो, रात्री 1ला 1:30ला झोपतोय. त्यामुळे याचं गांभीर्य वळका. आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता
एका एका मताची आवश्यकता आहे. हे आपलं मत त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. ही आपल्या सगळ्या बार्शीकरांची जबाबदारी आहे आणि ती पार पाडाल अशी या ठिकाणी साहेबांना मी हमी देतो. आणि साहेब, आणखीन एक विनंती करतो की तानाजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सकाळी साहेबांकडे गेलो होतो. तेवढी एक विनंती की आपण साहेबांचं सातत्यानं संपूर्ण या जिल्ह्यावरती लक्ष असते साहेब. धाराशिव जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, आणि साहेबांना जर मनावर आणलं तर निश्चितपणानं कुठलाही चमत्कार घडू शकतो. तरी आपण पूर्ण जबाबदारी साहेबांवरती टाकावी आणि साहेबांना आजपासून उमेदवाराचा शेवटच्या मतदानाच्या 5 वाजेपर्यंत कुठेही जाऊ नका अशा पद्धतीची आपण विनंती करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. कारण मी साहेबांना माहीत आहे, जवळनं पाहिलेलं आहे आणि साहेब यामध्ये झुकून काम करू लागलेले आहेत आणि आपण त्यांच्यावरती जबाबदारी टाकावी अशी राणादादांची माझी आपल्या दोघांना विनंती आहे. आणि आपण साहेबांवरती जबाबदारी पूर्ण मतदारसंघाची टाकाल अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजाभाऊ. यानंतर एक प्रवेश होतोय. धाराशिव उस्मानाबाद नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर रावजी तावडे साहेब हे काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. त्यांचा सन्मान आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर त्यांचा मुलगा आकाश तावरे, चेअरमन कुलस्वामिनी नॅचरल शुगरचे ते चेअरमन आहेत, त्यांचाही प्रवेश काँग्रेसमधून भाजपमध्ये होतोय. त्याचबरोबर दर्शन कोळगे, माजी नगरसेवक तथा माजी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, यांचाही प्रवेश काँग्रेस पार्टीमधून भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय. त्यांचाही सन्मान आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर राजेंद्र तुपे, पळसप, विभाग प्रमुख धाराशिव, यांचाही प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय. त्यांचाही सन्मान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. आणि या सर्वांनी, हे माझी ज्येष्ठ काँग्रेसचे बऱ्याच दिवसापासूनचे कार्यकर्ते आहेत, नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द बजावलेली आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला प्रेरित होऊन जो प्रवेश केलेला आहे, त्यांचा मुलगा यांनी आकाशनेही प्रवेश केलेला आहे, दर्शन कोळगेने प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर यानंतर आपल्या लोकसभा उमेदवार आदरणीय अर्चनाताई पाटील यांना मी विनंती करतो की त्याने आपले विचार व्यक्त करावे. जय श्रीराम, जय भवानी, जय भवानी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, संत शिरोमणी श्री गोरोबा काका आणि भगवंतांच्या चरणी आधी नतमस्तक होते. आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या येण्याने माझ्या या प्रचाराला आणि मला खरोखरच बळ मिळालंय. फडणवीस साहेब, आपली फॉर्म भरताना वाट बघत होतो, पण आज आपण आला. थँक्यू. तुम्हाला माहीत नाही की तुमच्या येण्याने केवढं भाषण चुकणार आहे, पण एवढं निश्चित बोलते की तुमच्या येण्याने मला वैयक्तिक खूप बळ आणि माझा विजयावरचा विश्वास ठाम झालेला आहे. तुम्ही पाठीशी असाल तर ही निवडणूक 1001% आम्ही जिंकणार आहे. आमच्या धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब, ज्यांनी फॉर्म भरताना म्हणजे मला शब्द आहेत की त्यांनी स्वतःहून म्हणाले की मी बहिणीसाठी छातीचा कोट करून उभं राहील. माझं भाग्य आहे की माझ्या पाठीशी एवढे कणखर भाऊ उभे आहेत. आपल्या बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते आमदार माननीय राऊत साहेब, ज्यांनी माझी उमेदवारी खेचून आणली आणि पहिल्यांदा ते म्हणाले की ताई, फॉर्म तुम्हाला तिकीट डिक्लेअर होताना मी तुमच्या पाठीशी होतो, आता तुम्हाला निवडूनच देणार. मी खरंच त्यांची ऋणी आहे. तुळजापूरचे आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब, सुनील चव्हाण साहेब, गोपचडे साहेब, त्यांना पहिल्यांदा भेटते खासदार झाल्यावर. कॉंग्रॅच्युलेशन्स. इथं व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी, नेते, इथं जमलेले सर्व बार्शी परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी, ग्रामस्थ,
आवर्जून उपस्थित असलेल्या महिला, आज सगळ्यात प्रथम तर मी येत्या 7 मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवार, महायुती म्हणजे भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, रासप जानकर साहेबांची, मनसे राज ठाकरे साहेबांची, रिपाई रामदास आठवले साहेबांची, स्वाभिमानी पक्ष, लहुजी शक्ती सेना, रयत क्रांती सेना आणि इतर घटक पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला विक्रमी मताने विजयी करावं ही विनंती मी आज आपल्याला करायला आलेले. मी जास्त बोलणार नाही. मला दोन तीन गोष्ट फक्त क्लिअर करायचे की ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे. ही निवडणूक मोदीजी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे. कोणाला देशाचं पंतप्रधान करायचं, कोणाच्या हातामध्ये देश द्यायचा, कोण देशाला सुरक्षित ठेवेल, कोण देशाला महासत्ता करण्याकडे घेऊन जाईल, ही ठरवणारी निवडणूक आहे. आणि मला असं वाटतं मागच्या 2 टर्ममध्ये मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. मी मोदीजींच्या सगळ्या योजना सांगणार नाही. सांगत बसलो तर आपल्याला रात्र सुद्धा पुरणार नाही. पण एक गोष्ट निश्चित की करोनासारखं संकट जेव्हा जगावर आलं होतं, बोलू का? करोनासारखं मी 5च मिनिटं बोलतेय. बोलू का इकडे? करोनासारखं संकट जेव्हा जगावर आलं होतं तेव्हा मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. वेळ अशी होती की आपली शेजारीण एकमेकींना वाटीभर साखर देत नव्हती, आपली मुलं शेतात जात नव्हती. अशा वेळेस मोदीजींनी जगातल्या 1 नंबर लोकसंख्या असलेल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला 5 किलो गहू ज्वारी तांदूळ दिली. एका कुटुंबात जर 5 व्यक्ती असतील तर 25 किलो गहू ज्वारी तांदूळ आली. लक्षात घ्या की म्हणजे ही योजना आत्ता पण चालू आहे, अजून 5 वर्ष चालणार आहे. पण जेव्हा जग बंद होतं तेव्हा मोदीजींनी आपल्याला जे धान्य पाठवलंय त्याचं महत्त्व जास्त आहे. मोदीजींनी आपल्याला दिलासा दिला की घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, काहीही तुम्हाला होऊ देणार नाही. ताप यायचा, आपण क्रोसिनची गोळी घ्यायचो. 4 दिवसांनी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणायचे करोना झालेला आहे, उशीर झाला यायला. आणि आता जसे व्हॉट्सअप ग्रुपवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फोटो असतात तेव्हा श्रद्धांजलीचे फोटो. मी एवढं रंगून याच्यासाठी सांगते की तो काळ आठवा, तो काळ किती भयानक होता. आणि अशा वेळेस मोदीजी आपल्या पाठीशी देशाचे मुखिया म्हणून खंबीरपणे उभं राहिले. या तापावर औषध काढलं, ते भारतात निर्माण केलं आणि आपल्या जगातल्या 1 नंबर लोकसंख्या असलेल्या देशातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर 0 to 18 बाळापर्यंत ती मोफत लस पोहोचवली. 200 रुपये जरी लसीची किंमत लावली असती आणि एखाद्या कुटुंबात 5 जण असते तर 1000 रुपये काढून देणं तेव्हा जीवावर आलं असतं. मोदीजींनी अमेरिकेकडे हात पसरून आपण जर बसलो असतो तर अमेरिकेने त्यांच्या पूर्ण देशाला लस दिली असती, मग आपल्याला दिली असती. तोपर्यंत आपले अर्धे जण मृत्युमुखी पडले असते. मी फक्त ही 2 उदाहरणं दिली की मोदीजींनी आपलं नेतृत्व कसं सिद्ध केलेलं आहे. आणि परत एकदा 3ऱ्या टर्मला मोदीजी 1001% पंतप्रधान होणार आहे. महिला म्हणून मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जे मोदीजींचं एक कार्य मला जास्तीत जास्त भावलंय किंवा जे आम्हा महिलांना इम्पॅक्ट केलंय ते म्हणजे 12,000 रुपये शौचालय दिलेले आहेत. पूर्ण जगातल्या 1 नंबर लोकसंख्या असलेल्या देशाला 12,000 रुपये देऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत म्हणजे पहिले पुरुष पंतप्रधान होते 75 वर्षानंतर, ज्यांनी लाल किल्ल्यावरनं स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली आणि पूर्ण देश हागणदारी मुक्त केला. आम्हा बायकांना फक्त 2 गोष्टी पाहिजे होत्या, एक म्हणजे गाव दारूबंदी आणि दुसरी हागणदारी मुक्तता. आणि ते एक काम मोदीजींनी केलंय. आता मोदीजी दुसऱ्या भेटल्यावर मी दारूबंदी देशात करा, पण आता बोलायला नको, ही मागणी नक्की करेल. मला वाटतं मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. 1001% मोदीजी पंतप्रधान होणारे. संसदेमध्ये मोदीजींनी सांगितलंय की येत्या 3 वर्षात ते
भारताला 3 नंबरची अर्थव्यवस्था करतायत, म्हणजे जपान आणि जर्मनी सारख्या देशाला मागे टाकून आपण 3 नंबरची अर्थव्यवस्था होतोय. मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगते की मोदीजी तर पंतप्रधान होणारे, देश विकासाकडे जाईल, पण फक्त आपला प्रतिस्पर्धी उमेदवार जॅक किंवा टॉमी देतो म्हणून जर आपण निवडून दिला तर ही विकासाची गंगा आपल्या बार्शीपर्यंत येणार नाही. त्यामुळे हात जोडून विनंती, येत्या 7 मेला विचार करून मतदान करा. आणि मोदीजींनी सांगितलंय की त्यांना बहुमत हवंय, अबकी बार 400 पार, कारण त्यांनी पहिल्या 2 टर्ममध्ये घेतले नाही. त्याच्यापेक्षा क्रांतिकारी निर्णय या टर्ममध्ये मोदीजी घेणार आहेत. ऑलरेडी मागच्या टर्ममध्ये 370 कलम हटवणं असो किंवा राम मंदिराची उभारणी असो किंवा मी म्हणेन शौचालय बांधणं सुद्धा, हे क्रांतिकारी निर्णय मोदीजींनी घेतलेत. पण त्यांना बहुमत हवंय. 399चा जुगाड त्यांनी केलाय, 420 मी आहे. त्यामुळे मला दिल्लीला पाठवून आपण मोदीजींना विकास करण्यासाठी त्यांचे हात बळकट करूया. मला शेवटचं एवढंच सांगायचं आहे की अर्चना पाटील फक्त माध्यम आहे. आपल्या भागातले सगळे नेते, आत्ता राऊत साहेबांनी केवढ्या गोष्टी सांगितल्या की सत्तेत आल्यानंतर किती निधी आला आणि काय काय करायचं आहे आपल्याला, आपली वैरागची MIDC डेव्हलप करायची आहे, पाणी आणायचं आहे, या सगळ्या गोष्टी करायला सगळे आमदार खंबीर आहेत. म्हणजे आज औसा निलंग्याचे आमदार अभिमन्यू पवार साहेब, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत साहेब, उमरगा लोहाराचे ज्ञानराज चौगुले साहेब, बसवराज पाटील साहेब, रवी गायकवाड सर, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब, धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब, संभाजी पाटील निलंगेकर साहेब, अर्चना पाटील चाकूरकर ताई, हे सगळेजण आपापल्या भागाचा विकास करायला खंबीर आहेत. अर्चना पाटील फक्त एक माध्यम असणारे, एक महायुतीचा खासदार आपण निवडून दिला की हे ताटबानेने हक्काने महायुतीच्या सगळ्या आपल्या राज्यातल्या नेत्यांकडे आणि दिल्लीमध्ये अमित शाह साहेब, मोदी साहेब आणि नड्डा साहेबांकडे जाऊन आपापल्या भागासाठी निधी खेचून आणू शकतील. त्यामुळे हात जोडून विनंती, हा विषय 20 लाख लोकांच्या मतदानाचा विकासासाठीचा आहे. एक मतदान केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? फोन सगळ्यांनाच उचलावे लागतात, ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा उचलावे लागतात, नाही तर परत निवडून येत नसतो. त्यामुळे विचार करून मतदान करा. मोदीजींसारखे पंतप्रधान परत परत देशाला लाभत नाही. आपलं भाग्य आहे की 3ऱ्या टर्मला मोदीजी आपल्याला पंतप्रधान लाभतायत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धाराशिव मतदारसंघाचा विकास करायचा आहे. आणि आपले नेते एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब, त्यामुळे पुढच्या पिढीसाठी तुम्ही एक मतदान आज कराल ते पुढची पिढीचा विकास ठरवणार आहे. त्यामुळे हात जोडून विनंती, येत्या 7 मेला घड्याळासमोरचं बटन दाबून भरभरून मतदान करा. खासदार झाल्यानंतर मला माहिती आहे मला चिठ्ठी आली आहे शॉर्ट, पण राणा मला बोलू द्या 1 मिनिट. तर मला एक गोष्ट सांगायची की शिर्डीच्या नाशिकच्या साईबाबांच्या चरणी विमान आलं, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायाशी विमान आलं, नाशिकला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग वणीच्या देवीच्या पायाशी विमान आलं होतं, पण माझ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पायाशी आजतागत ट्रेन आलेली नव्हती. राणादादा आमदार झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारकडनं आणि वरती मोदीजींना पाठवल्यानंतर सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मंजूर झाली. आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याचा जो राज्य सरकारचा 450 कोटी रुपये हप्ता होता तो भरायला त्यांना जमलं नव्हतं. आणि आता आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्य सरकारचा 450 कोटी आणि केंद्र सरकारचा 450 कोटी असे 900 कोटी रुपयेचा निधी येऊन ते काम चालू झालं. आणि 1.5 वर्षामध्ये माझ्या आई तुळजाभवानीच्या चरणी रेल्वे येणार आहे. मी तुम्हाला का सांगते की विकास जर आपण सत्तेत असोल आणि वरती आणि खालती आणि आपला आमदार खासदार असेल तर हे विकास शक्य आहे. 16,000 कोटी 16,000 कोटी हे 16वर किती शून्य मोजायला आपल्याला अर्धा तास लागेल. एवढा मोठा निधी माननीय फडणवीस साहेब, म्हणजे आपल्या महायुतीच्या सरकारच्या तिन्ही नेते एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि केंद्रामधनं उजनी धरणाचं पाणी जे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी 23 TMC पाणी आरक्षित करून ठेवलं होतं, त्याचं 60 TMC पाणी 16,000 कोटी रुपये खर्चून बोगद्याने येत्या जूनमध्ये रामदारा तलावात येणार आहे. आणि पुढे ते
पूर्ण जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये पास. मला माहिती आहे, मी धाराशिवचं उदाहरण बार्शीत देते, पण 16,000 कोटी, 900 कोटी, शक्तीपीठ महामार्गाला 32,000 कोटी, जो मेजरली आपल्या मराठवाड्यात आणि या धाराशिव मतदारसंघातलं जाणारे, हा एवढा मोठा निधी खेचून आणण्यासाठी खासदार दिल्लीला पाठवायचा असतो, जॅक टॉमी देण्यासाठी फक्त नाही, हे लक्षात घ्या. आणि हा निधी आपल्याला खेचून आणण्यासाठी येत्या 7 मेला माझ्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला भरभरून मताने विजयी करा, एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद ताई. यानंतर आपल्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मी तानाजी सावंत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अरे काय आवाज आहे, शोभतो का? जय भवानी, जय 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 भवानी. आज भारताचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब, आनंद दिघे साहेब, ह्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, ह्या बार्शीचं किंवा तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवंत, ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपस्थित असलेले राज्यसभेचे खासदार गोपचडे साहेब, त्या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांना आपण 7 मे नंतर खासदारकीची माळ गळ्यात घालणार आहोत, त्या आमच्या अर्चनाताई उमेदवार, आमचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माझे थोरले बंधू बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या बार्शी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, आमचे सुनील मालक, ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मिरगणे साहेब आणि आमचे ज्यांची नावं आता घेणं शक्य नाही असे आमचे सर्व सहकारी. आणि हे सगळं असताना ज्याच्यासाठी आपण इथं जमलोत, ज्यांच्यासाठी आपण ह्या गोष्टीचा उपभोग करत असतो, ह्या ठिकाणी जमलेला माझा मतदार बंधू भगिनीनो, शेतकरी बंधू भगिनीनो, पत्रकार, सांगण्याजोगं बरंच आहे. मला तरी वाटतं आमच्या ताईने मला फारसं बोलता येत नाही, मला फारसं बोलता येत नाही, मला फारसं सांगता येत नाही, मला भाषण करू लावू नका असं म्हटले. मला वाटतं ह्या धाराशिव जिल्हा लोकसभा मतदारसंघातला A to Z पॉईंट त्यांनी एकही चिठ्ठी समोर न घेता तुमच्या पुढं त्याचा पाडा वाचून दाखवलेला आहे. आणि त्याच्यामुळं मी माझ्या ताईचं आपल्या संपूर्ण बार्शीकरातर्फे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण परिस्थितीचं भान असणं, समस्येचं भान असणं हे गोष्ट वेगळी, आणि कुठंतरी भावनिक होऊन आणि समोरच्या व्यक्तींना भावनिक करून मतदान घेणं वेगळं. ह्याच्यामधला हा फरक, कदाचित 2 उमेदवारातला फरक तुम्हाला आजच ह्या व्यासपीठावरनं दिसलेला आहे. विकास विकासाच्या पद्धतीनं चालतो, भावना भावनेच्या पद्धतीनं चालतो. मी मागेही म्हटलं होतं 2019ला आम्ही कडवट शिवसैनिक आहोत आणि राहणारच आहोत. आणि कडवट शिवसैनिक कधीही कुठल्या सत्तेपुढं, कुठल्या आमिषापुढं झुकलेला नाही आणि झुकतही नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून 2019ला सुद्धा अशाच पद्धतीचं माननीय उद्धव ठाकरेंनी, तत्कालीन मुख्यमंत्री, माझ्या हातात कंगण मादलांनी सांगितलं, तानाजीराव ही लोकसभेची जागा धाराशिवची तुम्ही निवडून आणायची आहे, तुम्ही सांगेल तो उमेदवार, तुम्ही सांगेल ती गोष्ट, तुम्ही बांधल ते तोरण. ह्या पद्धतीनं मागचा
मी माझीच म्हणेन, आज माजी खासदार तुमच्या सगळ्या साक्षीनं आपण त्यांना निवडून आणलं, विकासासाठी निवडून आणलं, मोदींच्या साठी निवडून आणलं. भारतात आपल्या सत्तेत आपला ह्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असावा या भूमिकेतनं आपण निवडून आणलं. आणि तुम्ही बघितलं असेल 2009 पासून आजपर्यंत, आता कधी पुढच्या आठवड्यात 2 दिवसांना 4 दिवसांना येतील, सुरुवात इथनंच असेल, माझा बाप मारला, माझा बाप मारला, माझा बाप मारला, माझा बाप मारला. आला का काय हे माझा बाप मारला काय हे? 2009 15 वर्ष झाली आणि आपल्या मराठी भाषेत आपल्या पेरण्या असल्या काय झालं तर आपण म्हणतो मडपीक आपण एकदाच घेतो. मडपीक एकदाच असतं की नाही का? 15-20 वर्ष म्हातारा झाला तरी मडपिकावरच जगायचं, ही कुठली पद्धत आहे? ज्या वेळेस भावनेच्या आहारी जाऊन लोकांनी तुला एकदा आमदार केला, तुला निवडून दिलं, त्याच जनतेनं 2014ला तुला घरी बसवला, तुझा भावनेचा उद्रेक तुझं जे असेल ते संपवलं आणि त्या 2009च्या माझा बाप मारला असं करत 2024 पर्यंत माझ्या तमाम 20 लाख जनतेचा तू बाप मारायला निघाला. ना रुपड्याचा विकास, ना रुपड्याची पावती, ना रुपड्याची कुणाला मदत, ही काय पद्धत आहे? म्हणून भावनेच्या आहारी जाणारा हा मतदारसंघ नाही. त्याचं कारण असं आहे, आतापर्यंत हा दुष्काळी भाग आहे आणि साहेब सोलापूर जिल्हा सुद्धा उजनी होईपर्यंत दुष्काळी भागच होता, आहे अजूनही काही भाग. आणि जो भाग दुष्काळी असतो, ज्या दुष्काळी भागामध्ये जी जनता राहते, ज्यांच्या पोटामध्ये आग असते, त्याच्या डोक्यामध्ये राख असते, हे कोणी विसरायचं नाही. कारण तो मतदार असेल, तो युवक असेल, कुठल्याही टोकाला जाऊन आपला विकास असेल किंवा आपल्या हक्काचं काय असेल तो हिसकावून घेतल्याशिवाय स्वस्त बसत नाही, हे त्याचं उदाहरण आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी फक्त आता विकासाची भाषा चालते, भावनिक नाही, विकास आणि विकास. आणि साहेब तुम्ही बघितलं असेल 2019ला हिंदुत्वाची नाळ तोडून विकासाची नाळ तोडून महाराष्ट्र ज्या प्रगती पथावर चाललेला होता त्याला कुठंतरी खीळ बसवून जे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन शिवसेना प्रमुखांनी जो निर्णय घेतला त्याला उलटून टाकायचं काम सुद्धा ह्या धाराशिव जिल्ह्यातनं सुरुवात झाली. त्याचे साक्षीदार आणि त्याचे मार्गदर्शक आपण आहात, हा संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. सुरुवात इथून झाली, धाराशिव जिल्ह्यातनं सुरुवात झाली त्या गोष्टीची. आणि तुम्ही बघितलं असेल 2022ला खऱ्या अर्थानं स्थित्यंतर झालं, आपलं सरकार बदललं आणि परत विकासाची गंगा त्या जोमानं, त्या ताकदीनं परत सुरू झाली. आज आपल्या मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि आमचे 2 उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकार चाललंय. कधी हे आकडे ऐकले होते? राजाभाऊने आकडे सांगितले, आता त्या आकड्यात मी परत जात नाही. हजारो कोटीचे आकडे कधी ऐकले होते का विकासाचे? आजही आपला भाग जिरायती म्हणून ओळखला जातो. ज्यांनी साखर कारखाने काढायची नाटकं केली त्यांनी त्याची दारं कधीच बंद करून टाकली. हा संतनाद सुद्धा मिरगणे साहेबांना माहीत आहे, चालू करण्याचं व्रत मी घेतलं होतं, काही अडचणी आल्या तो थांबला. हा संतनाद जर तुमचे सगळ्यांचे साथ असेल, देवेंद्रचा मला आशीर्वाद आहेच, शासनाचा आशीर्वाद आहेच, सगळ्यांची साथ असेल तर याच्या 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये संतनाद सुद्धा आपण चालू करू शकतो. हे तुमच्या ताकदीवर चालू करू शकतो. कुणाचा माईका लाल त्या ठिकाणी अडवा येणार नाही, तो कारखाना चालू करणार नाही. कारण सर्वसामान्य जवळपास 9 तालुक्याची अस्मिता असलेला तो संतनाद कारखाना आहे. प्रत्येक आज या ठिकाणी शेतकऱ्याचे सभासदाचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्यांनी भंगार विकायचं धोरण घेतलं, भंगार विक्या हे नाव आहे सगळीकडं, वास्तव आहे. तेरणेच्या माध्यमातून मी बघितलं, तेरणेमध्ये त्या जमिनीखाली पुरलेल्या केबल सुद्धा ह्या भंगार चोरांना विकलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. जाऊन बघा. आणि आज त्या कारखान्याचं वैभव काय आहे हेही आपण जाऊ बघा. आणि त्या कारखान्याचं वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी सत्तेत नसताना, त्यावेळेस आपण सत्तेत नव्हतो, आपण फक्त आमदार होतो, अंदर की बात बता रहा हूं, अंदर की बात.
त्यावेळेस बँकेनं गायावाया करून शेवटच्या टोकाला मला टेंडर भरायला लावलं. विनंती केल्यानंतर मी टेंडर भरलं. टेंडर भरल्यानंतर हे काळूबाळू लातूरच्या राजाकडे गेले. त्यांना त्याच्यात आड गेलं आणि त्या ठिकाणी पाय घालून ते बंद पाडायचा कार्यक्रम केला. आणि त्यावेळेस सुद्धा विरोधात असताना सुद्धा आज पहिल्यांदा ह्या व्यासपीठावर नाव डिस्क्लोज करतोय मी. सह्याद्रीसारखं माझ्या पाठीमागं कोण उभा राहिला असेल तर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. खऱ्या अर्थाने त्यांनी मला ताकद दिली आणि 3-4 सत्तांतर झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये त्या कारखान्याचं पोझिशन त्यांनी स्वतःच्या हस्ते मला त्या ठिकाणी दिली. ही विकासाची वाटचाल आहे. आणि ह्या ठिकाणी आपण कुठलाही विकासाच्या बाबतीत तडजोड करू नका. भावनिक व्हायचं काय कारण आहे. आणि साहेब देवेंद्रजी, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, ह्या बार्शीत माझे संस्कार ह्या बार्शीतले आहेत. 7वी ते 10वी सुलाक हायस्कूलला ह्या बार्शीला मी बोर्डिंगमध्ये शिकलेलो आहे. ह्या बार्शीचा गल्लीला गल्ली, पांडे चौक, अमुक चौक, ही गल्ली ते गल्ली इथनं फिरलेला आहे हाफ चड्डीवरती. माझं आयुष्य इथनं सुरुवात झालेलं आहे. संस्कार ह्या बार्शीचे आहेत. इथला कानाकोपरा मला माहीत आहे. कारण ज्या वयात आपण विचार करायला आपल्याला चालना मिळते, शिकतो, ते विचार माझे बार्शीचे आहेत. ते विचार माझे भगवंताचे विचार आहेत. आणि म्हणून ह्या बार्शीच्या ठिकाणी ही लोकसंख्या तुम्हाला इतर शहरात दिसणार आहे. ज्या पद्धतीची ह्या ठिकाणची आज नगरी आहे, आज बार्शीवासी आहे, हा अतिशय बुद्धिवंत प्राध्यापक असेल, व्यापारी असेल, रिटायर झालेला शासकीय अधिकारी असेल, अशा पद्धतीची ही 2 लाखाची वस्ती आहे. आमच्या दृष्टीनं त्यावेळची ही विद्यानगरी आहे. दुसरी ओळख बार्शीची हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे. तिसरी ओळख ह्या बार्शीची, ह्या ठिकाणी आर्थिक केंद्र हे बार्शी आहे. आसपासच्या 2 जिल्ह्यात, धाराशिव जिल्हा असेल आणि सोलापूर जिल्हा असेल, जर पूर्वेकडचा भाग असेल, त्या ठिकाणचं अर्थकारण ह्या बार्शीमधून होतं. आणि म्हणून जुनी बार्शीची ओळख काय असेल? तमाशाचा असेल, फडाचा असेल, गजरा बांधायचा असेल, ती ओळख संपलेली आहे. आता विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे. विकासाची गंगा वाहणार आहे. आणि म्हणून 2019ला माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस आपल्या उजनीतनं, जेऊर बोगद्यातनं पाणी मिरगावांवरून आपल्या संपूर्ण मराठवाड्याला पाणी आणायचं होतं. 7 TMC तो प्रोजेक्ट मंजूर करून दिला. त्याचं चाल करून दिली. जलयुक्त शिवारसारखी मोठी योजना राबवली. त्या काळात शेवटचे 4 महिने मी कॅबिनेट मंत्री होतो. देवेंद्रजीच्या हाताखाली काम केलं. त्यावेळेचा माझ्याकडे अहवाल आहे. जलयुक्त शिवारामुळं मराठवाड्यातल्या जमिनींचं 4.5 मीटरनं वॉटर टेबल वाढलेलं होतं. आणि जसं सरकार बदललं, सत्तांतर झालं, इमिजिएट अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या, सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या योजना त्यांनी बंद पाडल्या. त्यानंतर आम्ही माझ्या अंदाजानं 2ऱ्या का 3ऱ्या कॅबिनेटमध्ये 19ला शेवटच्या निर्णय घेतला देवेंद्रजींनी की मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये 11 जी धरणं आहेत, त्या धरणाचं कुठल्याही दुष्काळामुळे पाणी पुरवठा कमी होता नाही म्हणून वॉटर ग्रिड सिस्टीम करायचा निर्णय घेतला. जवळपास 34,000 कोटीची ती योजना होती. जसं सरकार बदललं, त्या योजनेला ह्यांनी स्टे देऊन दिला. ती योजना बासनात गुंडाळली. आणि ज्यावेळेस सत्तांतर झालं, सरकार आलं, त्यावेळेस माननीय देवेंद्रजी आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे हे दोघंच कॅबिनेटमध्ये होते. पहिल्याच मीटिंगमध्ये आपल्याला जेऊर टू मराठवाडा ह्याचं पुन्हा पुनर्जीवन केलं. त्याला 11,500 कोटीचं बजेट पहिल्या कॅबिनेटमध्ये मंजूर केलं. आणि 2ऱ्या कॅबिनेटमध्ये मराठवाड्यातील 8 जिल्हे आणि 11 धरणं ह्याचं जे वॉटर लूप सिस्टम होती तेही पुनर्जीवित केलं आणि त्याचंही बजेट प्लॅनिंग केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सर्वसामान्य गोरगरिबांना दिलासा देणारं हे सरकार आहे. कोरोना काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, मोदींना मी फक्त भारताचे पंतप्रधान म्हणून नाही, कारण फक्त भारताचा पंतप्रधान म्हणलं तर तो त्यांचा अपमान होईल. कारण आज ते विश्वनेते आहेत. जगातले 80% देश, आज 80% देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीचं आज नेतृत्व मान्य केलेलं आहे तिथल्या अध्यक्षांनी. आणि म्हणून आपला नेता आपल्या भारतापुरता मर्यादित नाही, तर आपला नेता हा विश्वनेता आहे. आणि म्हणून विश्वनेत्याचं व्हिजन जर आपल्याला अस्तित्वात आणायचं असेल, ते जर पुढच्या 4 वर्षामध्ये आपल्याला जर खऱ्या अर्थानं गोरगरिबापर्यंत पोहोचवायचं असेल, तर ह्या वेळेस धाराशिव जिल्हा
धाराशिव लोकसभा मतदारसंघ ह्या ठिकाणचा उमेदवार हा आपल्या विचाराचा, मोदी साहेबांच्या विचाराचा असला पाहिजे. आणि म्हणून आपला एक आकडा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ना तानाजी सावंतसाठी त्याची गरज आहे, ना देवेंद्रजी फडणवीससाठी गरज आहे, ना त्याची गरज महाराष्ट्रासाठी आहे. त्याची गरज माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आहे. त्या विचाराचा जर खासदार लोकप्रतिनिधी आपला आपण दिल्लीत पाठवला, त्या ठिकाणी अनेक योजना केंद्राच्या अगदी छोट्यातली छोट्या योजना म्हणली तर 100-200 कोटीच्या पुढच्या असते. आणि म्हणून आपला तर जिल्हा आकांक्षित आहे. आपला देशामध्ये 3रा मागासलेला जिल्हा आहे. आणि ह्या जिल्ह्याला जर पश्चिम महाराष्ट्रासारखं रूप द्यायचं असेल तर आपल्याला मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार देणं गरजेचं आहे. एवढंच मी आज ह्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. आणि परत एकदा आमच्या राजाभाऊनी सांगितलं, माझ्या ताईने सांगितलं की ह्या ठिकाणी तानाजीराव मदत करायची काय गरजच नाही. ताई, तुम्हाला स्पष्ट सांगतो, 7 मेला ज्यावेळेस मतदान होईल, मतपेट्या बंद होतील, 4 जूनला ज्यावेळेस आपली मतपेटी उघडली जाईल, त्यावेळेस माझी अर्चनाताई घड्याळाच्या चिन्हावर 2 लाख मतानं कमीत कमी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हेच मी आज वचन आणि आश्वासन माझ्या व्यासपीठाला आणि माझ्या जनतेला देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एक आपल्याला महत्त्वाची सूचना, मंगळवार दिनांक 30/4/2024 रोजी आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांची धाराशिव येथे इंजिनिअरिंग कॉलेज शेजारी सकाळी 10 वाजता प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित केलेली आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की त्या सभेमध्ये आपण सहभागी घेऊन त्यांचे विचार ऐकावेत, अशी नम्र विनंती आपणाला सर्वांना करण्यात येत आहे. भूमिकेमध्ये आपण त्रिकोण पाहतो, काटकोण पाहतो, विशाल कोण पाहतो, पण भूमिकेमध्ये आपल्याला दृष्टिकोन पाहायला मिळत नसतो. दृष्टिकोन हा भूमिकेत नसून तो विकास. यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि बार्शीचे भगवंत यांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले, ज्यांनी उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत, असे पालकमंत्री आणि आमचे सहकारी तानाजीराव सावंतजी, मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आणि ज्यांचा उल्लेख मी कार्यसम्राट आमदार म्हणून करेन असे राजाभाऊ राऊत, अजितजी गोपचडे, राणा जगजितसिंग पाटील, आपल्या लोकप्रिय उमेदवार आणि ज्यांचं अतिशय सुंदर भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं त्या अर्चनाताई पाटील, आसिफभाई तांबोळी, सुनील भाऊ चव्हाण, रमेश अण्णा पाटील, संतोषजी निंबाळकर, राजेंद्रजी मिरगणे, नानाजी राऊत, अरुण भाऊ कापसे, निरंजन भूमकार, महावीर कदम, मल्हार पाटील, धनंजय जाधव, रणवीर राऊत, मदन दराडे, राजश्रीताई डुंबरे, पद्माताई काळे, विक्रम सावळे, नवनाथ चांदणे, शंकर वाघमारे, प्रशांत कथले, त्याचप्रमाणे विश्वरूपाताई शेळके, या ठिकाणी उपस्थित असलेले अंबर ऋषी कोळेकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे राजाभाऊ राऊतांनी
या ठिकाणी काय काय झालं ते सांगितलं, कशा प्रकारे पाणी येत आहे हे सांगितलं, आणि हे सांगत असताना त्याचं सगळं श्रेय त्यांनी मला दिलं. पण मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो, या बार्शीचा भगीरथ कोणी असेल तर तो राजेंद्र राऊत आहे. 700 कोटीची बार्शी उपसा सिंचन योजना आली, ती केवळ राजेंद्र राऊतांमुळे आली. पाणी पुरवठा योजना आली, ती राजेंद्र राऊतांमुळे आली. मला आठवत आहे, राजाभाऊ हुशार आहेत, भगवंताचं दर्शन दिलं आणि एक यादी माझ्या हातामध्ये दिली आणि सांगितलं ही कामं झाली पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राजाभाऊंवर माझं विशेष प्रेम आहे आणि त्याचं कारण आहे, जो व्यक्ती 24 तास जनतेमध्ये राहतो, जो व्यक्ती 24 तास जनतेचा विचार करतो, जो व्यक्ती 24 तास जनतेसाठी संघर्ष करतो, तोच व्यक्ती आम्हाला प्रिय असतो. आणि तसे आमचे राजाभाऊ राऊत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी बार्शी उपसा सिंचन योजना असेल, बार्शी पाणी पुरवठा योजना 296 कोटीची, वैराग पाणी पुरवठा योजना 50 कोटीची, भुयारी गटार योजना 115 कोटीची, मैदानाकरता त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचे 43 कोटी रुपये. यादी खूप मोठी आहे. बार्शी सोलापूर रस्ता आहे, बार्शी तुळजापूर रस्ता आहे, परांडा धाराशिव रस्ता आहे, येडशी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आहे, जल जीवन मिशनमधनं जवळपास 100 गावांसाठी 125 कोटी रुपये आहेत. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या, त्या राजाभाऊंच्या पाठपुराव्यामुळे आल्या. आणि राजाभाऊ काळजी करू नका, ते एवढं हुशार आहेत. आज एक नवीन यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आहे, एवढी मोठी. पण जसं मी सांगितलं की तुमचा बेरर चेक मी आहे, आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी ही अजितदादांच्या हाती देण्यात आली आहे. आणि अजितदादांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस सही केल्यानंतरच मी खजिना उघडणार आहे. त्यामुळे शिंदे साहेब असतील, अजितदादा असेल आणि मी आहे, आम्ही तिघही आहोत. ही लिस्ट मी आजच मंजूर करतो, काय काळजी करू नका. हे जे जे कामं तुम्ही सुचवलेले आहेत ते सगळे कामं या ठिकाणी मंजूर करण्यात येतील. आणि मला विश्वास आहे, बार्शीकरांनी जसं राजाभाऊवर प्रेम केलं तसाच आशीर्वाद बार्शीकर अर्चनाताईंना देखील देतील. आता डबल ताकद आहे. राजाभाऊंच्या सोबत आमच्या तानाजीरावांची ताकद देखील आहे, कारण तानाजीराव बार्शीमध्ये शिकलेले आहेत आणि ज्याच्या पाठीशी बार्शी त्याची सगळीकडे सरशी. त्यामुळे मला हा विश्वास आहे. बंधू भगिनींनो, ही जी काही निवडणूक आहे, ही निवडणूक आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, ही काही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची निवडणूक नाही आहे. देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पुढचे 5 वर्ष देशाचा कारभार कोणाच्या हाती दिला पाहिजे याची निवडणूक आहे. कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतं, कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतं, कोण या देशाला महाशक्ती करू शकतं, या देशातल्या सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो या देशामध्ये आता केवळ 2 पर्याय आहेत. ही निवडणूक काही अर्चनाताईंमध्ये आणि उबाठामधली निवडणूक नाही आहे. या देशात केवळ 2 पर्याय आहे. एक पर्याय आपले विश्वप्रसिद्ध असलेले विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत. आणि मोदीजींच्या समवेत एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना, अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी, त्या ठिकाणी मनसे, त्या ठिकाणी रिपाई, त्या ठिकाणी पिरिपा, त्या ठिकाणी रासपा, त्या ठिकाणी रयत क्रांती, त्या ठिकाणी जनसुराज्य, अशी एक व्यापक मोठी युती मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करते आहे. आणि दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे आहेत राहुल गांधी. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 26 पक्षांची खिचडी एकत्रित झाली आहे. आपली महायुती कशी आहे माहिती आहे? आपली महायुती
ही विकासाची गाडी आहे, विकासाची गाडी. या गाडीला मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे आणि प्रत्येक पक्षाचे डबे त्यात लागले आहेत आणि या प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांकरता या डब्यांमध्ये जागा आहे. सगळ्यांना डब्यामध्ये बसवून सबका साथ सबका विकास करत ही गाडी विकासाकडे जाणार आहे. पण तिकडे राहुल गांधींच्या गाडीची अवस्था काय आहे? तिथे डब्बेच नाही आहे, फक्त इंजिनच आहे. बरं, ते इंजिन हे प्रत्येक जण म्हणतो मीच इंजिन आहे, कोण इंजिन आहे समजतच नाही. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूजीचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे. आता बघा, इंजिनमध्ये बसायला जागा किती लोकांकरता असते? फक्त ड्रायव्हर करता. सामान्य माणूस इंजिनमध्ये बसत नाही. यांचं इंजिन असं आहे, राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात. शरद पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रियाताई सुळे बसू शकतात आणि उद्धवजींच्या इंजिनमध्ये केवळ आदित्य ठाकरे बसू शकतात. तुमच्याकरता त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही आहे. तुमच्याकरता जागा ही केवळ मोदीजींकडे आहे. त्यामुळे अर्चनाताईंच्या घड्याळ्याची बटन दाबली की आपल्या बार्शी सहित उस्मानाबादची बोगी ही थेट मोदीजींच्या ट्रेनला जाऊन लागते आणि ती ट्रेन आपल्या सगळ्यांना घेऊन वेगाने विकासाकडे निघते. बंधू भगिनींनो, ही विकासाची निवडणूक आहे. अर्चनाताईंना दिलेलं मत, घड्याळाला दिलेलं मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे. अन्य कोणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे. तुम्हाला फैसला करायचा आहे, मोदीजी हवेत की राहुल गांधी हवेत, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. 10 वर्षामध्ये मोदीजींनी 20 कोटी गरिबांना कच्च्या घरातनं पक्क्या घरात आणलं. 50 कोटी लोकांकडे गॅस दिला, 55 कोटी लोकांकडे शौचालय दिलं, 60 कोटी लोकांकडे शुद्ध पिण्याचं पाणी पोचवलं, 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम केलं, 60 कोटी लोकांना आयुष्यमान भारतमध्ये 5 लाखापर्यंतचा सगळा इलाज मोफत केला, जवळजवळ 60-62 कोटी लोकांना आमच्या तरुणाईला मुद्राचं लोन दिलं, 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं मोदीजींनी त्या ठिकाणी दिलं. पूर्वी एखादा तरुण हा जर बँकेत जायचा, बँक त्याला विचारायची तारण ठेवायला तुझ्याकडे घर किंवा जमीन आहे का? बँक त्याला विचारायची एखादा सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का? असेल तर त्याची गॅरंटी दे तर तुला लोन मिळेल. मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ 60-61 कोटी लोक हे त्या ठिकाणी 10 लाखापर्यंत मुद्रा लोनचे लाभार्थी झाले आणि याच्यामध्ये 31 कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आज मोदीजींनी बचत गटाच्या माध्यमातून 80 लाख बचत गट तयार केले. राजाभाऊ सांगत होते आपल्याकडे किती चांगलं बचत गटाचं काम झालंय. 80 लाख बचत गट तयार केले आणि त्या बचत गटांना 8 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी कर्ज दिलं. 10 कोटी महिला आज या बचत गटांमुळे आपल्या पायावर उभ्या राहिल्या आणि आता मोदीजींनी सांगितलंय त्यापैकी 3 कोटी महिलांना ते आता लवकरच लखपती दीदी बनवणार आहेत. अशा प्रकारे महिलांच्या मातांच्या पाठीशी उभे राहणारे आणि परिवाराला उभे करणारे माननीय मोदीजी आहेत. आज आपण पाहू शकतो मोदीजींनी जे आपले वयस्कर लोक आहेत त्यांना देखील वयोश्री सारखी योजना दिली. कोणाला चष्मा पाहिजे असेल चष्मा, कानातले यंत्र पाहिजे तर कानातले यंत्र, कवळी पाहिजे तर कवळी, स्टिक पाहिजे तर स्टिक, त्या ठिकाणी आपल्याला कमोड पाहिजे तर कमोड, सगळ्या प्रकारच्या वस्तू घरातल्या म्हाताऱ्या लोकांना त्या ठिकाणी मोफत दिल्या. आणि आता तर सांगितलं की घरातले जे म्हातारे लोक आहेत यांच्याकरता सगळ्या प्रकारचा गोळ्या, औषधं, इलाज, ऑपरेशन सगळं मोफत करण्यात येणार आहे. आता आमचे सिनियर सिटीजन, आमचे घरचे वृद्ध लोक हे कोणावर बोजा असणार नाहीत, तर त्यांची सगळी व्यवस्था ही माननीय मोदीजींनी केली आहे. आज आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी जर्मनी आणि
फ्रान्समध्ये ज्या प्रकारचे पाय आणि हात तयार व्हायचे ते आपल्या देशात तयार केले. मला आठवतं राणादादा, तुम्ही खूप मोठा कॅम्प उस्मानाबादला, धाराशिवला घेतला, हजारो दिव्यांगांना पाय दिले, हात दिले, अशा प्रकारचे पाय आणले. कालपर्यंत जो पायी चालू शकत नव्हता तो आज मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवतो. कालपर्यंत हात नसल्यामुळे जो काम करू शकत नव्हता तो आज त्या हाताने हातोडा चालवू शकतो. अशा प्रकारे दिव्यांगांना मदत करण्याचं काम मोदीजींनी केलं. आज आमच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात शेतकरी सन्मान योजना आणली. मोदीजींनी 6,000 रुपये दिले, आपल्याही सरकारने 6,000 रुपये दिले आणि त्यासोबत शेतीवर आधारित उद्योग उभा राहिला पाहिजे याकरता मोदीजींनी नवीन पॉलिसी आणली. मोठ्या प्रमाणात शेतमालावर प्रक्रिया करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण पाहिलं. आज नॅनो युरिया सारखी एक नवीन बाब मोदीजींनी या ठिकाणी आणली. नैसर्गिक शेती या ठिकाणी आणली आणि आमच्या शेतकऱ्याला त्याचा शेतमाल विकता यावा याकरता मोठ्या प्रमाणात व्यवस्था ही मोदीजींनी उपलब्ध करून दिली. आणि एवढंच नाही तर मला कल्पना आहे यावर्षी जगामध्ये युद्ध चाललंय. रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे, इकडे अखाती देशांचं युद्ध आहे. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले. शेतकरी अडचणीत आला. आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटलो, त्यांच्याकडनं सल्ला घेतला आणि निर्णय केला की आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कमी भाव मिळालेला आहे, त्याला भावांतर योजना लागू करायची आणि 4,000 कोटी रुपये त्याकरता आम्ही ठेवले. या ठिकाणी बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं निवडणुकीची आचारसंहिता आली म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकलो नाही, पण आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या अंतर्गत आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे थेट त्याच्या खात्यामध्ये भावांतराचे पैसे आम्ही जमा करणार आहोत आणि शेतकऱ्याला देखील दिलासा देण्याचं काम होत आहे. आपल्याला कल्पना आहे यावेळी कांद्याचं शॉर्टेज तयार झालं. देशामध्ये शॉर्टेज तयार होऊ नये म्हणून काही प्रमाणात त्या ठिकाणी कांद्यावर निर्यात बंदी लागली. कालच ती निर्यात बंदी उचललेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेजींनी आम्ही निर्णय केला, मागच्या काळामध्ये आपण कांद्याला अनुदान दिलं आणि आताही या निर्यात बंदीच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका हीच राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे. कारण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीत येऊ देणार नाही अशा प्रकारचा आमचा निर्धार आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींनी आपण सगळ्यांनी बघितलं असेल या देशाला एक मजबूत देश तयार केला. आज आपण पाहतोय जगामध्ये 11व्या क्रमांकावरून आपली अर्थव्यवस्था ही 5व्या क्रमांकावर आली आणि मोदीजींनी सांगितलं मला तिसऱ्यांदा तुम्ही प्रधानमंत्री कराल तर भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल. मला एकाने विचारलं, म्हणाले भाऊ आम्हाला तर आनंद आहे, भारत तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होतोय, पण मला याचा काय फायदा? मी म्हटलं तू चांगला प्रश्न विचारला आहे. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होते. अर्थव्यवस्था मोठी होते, रोजगाराची निर्मिती होते. अर्थव्यवस्था मोठी होते, नोकऱ्या तयार होतात. अर्थव्यवस्था मोठी होते, इन्फ्रास्ट्रक्चर करता पैसा मिळतो. रस्ते, रेल्वे, पाणी, पाटबंधारे, इरिगेशन, वीज, घरं, या प्रत्येक गोष्टी करता पैसा मिळतो. आज आपण बघा UPAचं सरकार होतं तर रस्ते, वीज, पाणी, रेल्वे याच्यावर वर्षाला 1 लाख कोटी रुपये खर्च व्हायचे. मोदीजींनी 1 लाख कोटीवरनं 13 लाख कोटीपर्यंत बजेट म्हणजे 13 कोटी पटीने बजेट त्या ठिकाणी वाढवलं. आणि म्हणून हे जे सगळे रस्ते आपण पाहतोय, रेल्वे आपण पाहतोय, ज्या रेल्वेचा अर्चनाताईंनी या ठिकाणी उल्लेख केला, हे सगळे कामं होऊ शकलेत कारण मोदीजींनी अर्थव्यवस्था मजबूत केली. अर्थव्यवस्था मजबूत होते तर गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो. गरीबाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला मदत देता येते. अर्थव्यवस्था मजबूत होते तर त्या ठिकाणी आपला देश देखील सुरक्षित होतो. आपण सगळे बघा, अर्चनाताईंनी उल्लेख केला, खरं आहे कोविडचा काळ आठवा, ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाकडे जाण्याची चोरी होती. मौत मिट्टीला लोक जात नव्हते, एकमेकाला ओळख दाखवत नव्हते. प्रत्येकाच्या नजरेसमोर होतं माझा परिवार वाचेल का. आजूबाजूचे लोक किड्या मुंग्यासारखे पटापटा मरत होते आणि जगाच्या पाठीवर लोक म्हणायचे भारतामध्ये किमान 40-50 कोटी लोक तरी मरतील. कारण यापूर्वी
जगाच्या इतिहासात अशा प्रकारची महामारी जेव्हा जेव्हा आली, भारताला त्या महामारीवरचं इंजेक्शन हे किमान 30 वर्षांनी 40 वर्षांनी जगाने उपलब्ध करून दिलं. आणि आपल्याला लक्षात असेल 100 वर्षापासनं प्लेग सारख्या बिमाऱ्या आल्या, कोट्यावधी लोक मेले, पण आपल्याला कधी त्याचा इलाज मिळाला नाही. लोकांना वाटत होतं आता ही अशीच अवस्था होईल. 4 देशांनी लसी तयार केला होता, ते 4 देश वाट पाहत होते, भारत येईल, आमच्या पुढे हात जोडेल, मग भिकाऱ्यासारख्या काही लसी देऊ आणि भारताकडनं पैसे कमवू. भारतातले लोक किड्या मुंग्यासारखे मरतील अशा प्रकारे अनेक लोकांना त्या ठिकाणी वाटत होतं. अशा काळामध्ये या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी भारतामध्ये शास्त्रज्ञांना एकत्रित केलं आणि भारतीय बनावटीची लस तयार केली आणि 140 कोटी लोकांना ती लस 2 वेळा विनाशुल्क या ठिकाणी टोचली. बंधू भगिनींनो, आज आपण सगळे जिवंत आहोत मोदीजींनी तयार केलेल्या लसीमुळे. ही जर लस तयार झाली नसती, काय अवस्था आपली राहिली असती? या देशाला मोदीजींसारखा कणखर प्रधानमंत्री मिळाला नसता, काय आपली अवस्था राहिली असती? आणि म्हणून यावेळेचं मत तर आपल्या परिवारानं केवळ आणि केवळ कोविडमध्ये मोदीजींनी जे नेतृत्व दिलंय त्या नेतृत्वाकरता मोदीजींच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. अरे, मी मॉरिशस सारख्या देशात गेलो होतो. मॉरिशसचे तिथे आपले छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं. त्या ठिकाणी मी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो. मॉरिशसचे राष्ट्रपती म्हणाले, फडणवीसजी माझे धन्यवाद मोदीजींना कळवा. मी म्हटलं कशा करता धन्यवाद? म्हणाले, माझा मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली, नाहीतर माझा मॉरिशस बेचिराख झाला असता. आणि जगामध्ये असे 100 देश आहेत की जे देश मोदीजींचं नाव घेतात. आज जगातला शक्तिशाली देश म्हणून आपल्या पाठीशी ते उभे आहेत. बंधू भगिनींनो, ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. आज देश सुरक्षित राहायला पाहिजे. आपण तो काळ आठवा जेव्हा कोणी आपल्या देशात यायचं, देशामध्ये बॉम्बस्फोट करायचं आणि निघून जायचं आणि आमचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जाऊन हात जोडून म्हणायचे, बघा बघा तो पाकिस्तान त्या ठिकाणी आमच्या देशात बॉम्बस्फोट करतो, आमच्या देशातल्या लोकांना मारून टाकतो, तुम्ही त्याला रागवा. त्यांना ते रागवायचे नाही आणि बॉम्बस्फोट थांबायचे नाही. मोदीजी सत्तेवर आले, पाकिस्तानला वाटलं हे तसंच सरकार आहे, त्यांनी आपल्या देशामध्ये हल्ला केला, आपल्या देशामध्ये बॉम्बस्फोट केला. मोदीजींनी एअर स्ट्राईक केला, सर्जिकल स्ट्राईक केला, त्या ठिकाणी घुसून आतंकवाद्यांना मारलं. बघा 2019 नंतर कोणाच्या बापाची हिंमत झाली नाही भारतामध्ये एकही बॉम्बस्फोट करू शकले नाहीत. अरे आता भारत मजबूत देश झालाय आणि पाकिस्तान दिवाळखोरीकडे चाललाय. ही अवस्था या देशामध्ये मोदीजींनी केली. आज भारताने 7000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं टार्गेट असेल तर त्या ठिकाणी जाणारं मिसाईल तयार केलाय. असं मिसाईल तयार केलाय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये आहे, ज्या मिसाईलला केवळ फीड केलं टार्गेट कुठे आहे की बरोबर 7000 किलोमीटर जाऊन ते टार्गेट उद्ध्वस्त करते. असं अग्नि मिसाईल तयार केल्यामुळे आता चीनही वाकडी नजर करून भारताकडे पाहू शकत नाही. बंधू भगिनींनो, मजबूत नेता लागतो, मजबूर नेता नाही. जो झुकतो तो नेता नाही, जो झुकवतो तो खऱ्या अर्थानं नेता असतो. आणि असा झुकवणारा नेता हा मोदीजींच्या रूपानं आपल्याला लाभला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, देशाची निवडणूक आहे. देश राहिला तर आपण सगळे राहणार आहोत. आणि ज्या क्षणी 7 तारखेला अर्चनाताईंच्या घड्याळाची बटन तुम्ही दाबाल, वोट अर्चनाताईंना मिळेल, पण त्याच वेळी तुमचं वोट हे मोदीजींना देखील मिळेल. मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे, ही तुमच्या हातात आहे. देश मजबूत करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. आणि मला विश्वास आहे बार्शीतले लोक भगवंतांना मानणारे लोक आहे, भगवंताचा आशीर्वाद प्राप्त केलेले लोक आहे. त्यामुळे बार्शी ही निश्चितपणे आपल्या पाठीशी उभी राहील आणि अर्चनाताईंना तुम्ही निवडून द्याल हा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, राजा भाऊंनी दिलेली यादी पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आणि सावंत सरांची आहे. ती यादी आम्ही पूर्ण करून दाखवू एवढाच विश्वास व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
यानंतर लहुजी सेनेच्या वतीनं माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे यांच्या नेतृत्वाखाली लहुजी सेनेचे कार्यकर्ते बार्शी शहरातील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान करतायत, तो त्यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. मगाशी मी नाव घेताना विसरलो, लहुजी शक्ती सेनेनेही पूर्ण पाठिंबा महायुतीला दिला आहे. जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी सूर्यकांत शिवाजी गुंड यांची निवड झालेली आहे, त्याबद्दल त्यांना पत्र देत आहेत. अविनाश गायकवाड बार्शी शहराचे RPIचे शहराध्यक्ष यांच्या